नमस्कार मंडळी, मी सुधीर गावडे, गावडे गझाली चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आज दसरा आहे. दसऱ्याच्या तुम्हाला आमच्या दोघांकडनं आमच्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर सुरेखा, आता गणपती झाले, दसरा झाला, आता लोकांनी 9 दिवस उपवास धरले. तर आता जरा काहीतरी अशी फ्रेश रेसिपी दाखवायला पाहिजे ना. झणझणीत चमचमीत अशी दाखवायची असते. हां, झणझणीत चमचमीत रेसिपी तू आता काय दाखवणार आहेस? आता आपण मटकीची मिसळ बनवू. अच्छा, म्हणजे लोकांना एकदम उपवासाची एकदम ती चमचमीत चमचमीत 9 दिवस उपवास धरून लोक जरा एकदम मिसळ खाऊन एकदम फ्रेश होतील अशी रेसिपी त्यांच्यासाठी आपण दाखवणार आहोत ना. तर चला मित्रांनो, त्या रेसिपीची त्यांनी तयारी केलेली आहे. तर ती रेसिपी कशी बनणार आहे ती आपल्याला दाखवेल त्याला. तर चला आपण ती रेसिपी बघूया कशी बनते ती. ही मटकी घेतली आहे, तर त्या मटकीची आपण जरा झणझणीत मिसळ बनवू. रोज रोज भाजी नको ना मटकीची. पण आता गणपती झाले, त्यानंतर आता जरा गोड खाऊन कंटाळले असतात ना सगळेजण. जरा आपण ही झणझणीत जरा मिसळ बनवायची. मटकीची तरी 1/2 किलो मटकी आहे, पण मी घरीच भिजवलेली आहे. छान मोड आले बघा, मी घरीच भिजवलेली आहे. तर मंडळी बघा, आपल्याला झणझणीत मालवणी पद्धतीने मिसळ बघायला मिळणार आहे. मी शिजवून घेणार आहे आणि नंतर भाजी दाखवते. तर चला आपण पुढे बघू रेसिपी करते वेळी. ही मटकी मी आता स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी ती कुकरला जरा शिजवून घेणार आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकते. बाहेर पण शिजते, मी आता कुकर लावणार आहे ना भाताचा, तर त्याच्याबरोबर ही मटकी पण शिजवून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. मी आता कुकरला ठेवते डब्बा. तरी किती मिनिटं जाते? 15 मिनिटं. कुकर शिट्ट्या वेळेला 15 मिनिटं लागतात ना. 15 मिनिटात मटकी शिजणार, 3 शिट्ट्यामध्ये होऊन जाणार. आता आपण मिसळसाठी साहित्य बघूया. तर आता एक वाटण करून घ्यायचं आपल्याला. तर हे ओलं खोबरं, 1 इंच आल्याचा तुकडा आणि हे 8-10 लसूण पाकळ्या, ह्याचं जरा मी पेस्ट म्हणजे वाटण करून घेणार आहे. आणि बाकी हे इतर साहित्य आहे. तर हा आहे बेडगी मिरची मसाला, लाल कलरचा. हा आहे आपला मालवणी मसाला टेस्टसाठी. आणि हा आहे मिसळ मसाला. हे मीठ, हे चिंच आणि हे थोडं गूळ आणि हे जिरं आणि ही मोहरी आणि फोडणीसाठी हा कढीपत्ता आहे. हे एवढं साहित्य आपल्याला आता लागणार आहे. इकडे आहे आपलं हे फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि गार्निशिंगसाठी म्हणजे आपण ज्यावेळी मिसळ खाणार त्यावेळेस लागणारं कांदा आणि टोमॅटो आणि हे लिंबू थोडं लागणार आहे. आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मटकी मिसळसाठी मेन मटकी ही मी शिजवून घेतली आहे. त्याची वाफ येते बघा. तर मंडळी, हे असं साहित्य आहे सगळं बघा. साहित्य लागणार आहे, एवढं साहित्य लागणार आहे. आणि आता जी कृती करायला घेते, आधी आपण ही जी आहे ना वाटण करून घेणार आहे. आलं, ओलं खोबरं आणि हे 8-10 लसूण पाकळ्या आहेत, त्याचं वाटण करून घेणार आहे. आणि मग आपण फोडणीला टाकू. चला, तर आता आपण बघूया रेसिपी. तर आपण आता पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात आम्ही 4-5 चमचे तेल टाकलं आहे. 4-5 नाही, जरा जास्त लागतं. 5-6 चमचे तेल टाकलं आहे. मिसळसाठी जरा तरी यायला पाहिजे ना, त्यासाठी मी 5-6 चमचे तेल टाकलं आहे. तर आता आपण फोडणी देऊ. आपलं तेल गरम झालं की बघू आपण थोडं जिरं मोहरी टाकून बघायची. तर आपलं हे तेल तापलेलं आहे, तर मी मोहरी टाकते. अर्धा चमचा, जास्त नाही, अर्धा चमचा मोहरी टाकली. हे अर्धा चमचा जिरं टाकते. हे 7-8 कढीपत्त्याची पानं. आता आपण त्यात टाकू कांदा, टाकू फोडणीसाठी. 3-4 कांदे घेतले मी बारीक चिरून. फोडणीला कांदा टाकू. अजून 2 मिनिटं होऊ दे.
कांदा लाल होतोय तर बघा मंडळी, हा. आईच्या मदतीला मैथिली पण आली आहे आणि काय करते ग, हे काहीतरी वेगळं काहीतरी करते. तर ठीक आहे, चला आता आपण बघूया. आता आपण आता रेसिपी मध्ये थोडी चव वाढणार आहे काय, ती आली आहे म्हणजे. हो, मग टेस्ट वाढणार ना. Taste सगळ्यांच्या वाढणार. हातला आले की जरा टेस्ट जास्त Taste येते. वाढते, हं. हा, तर आता हा कांदा थोडासा लाल झालेला आहे, तर आपण हे खोबरं, आलं आणि लसूण वाटून घेतली होती ना, ते टाकूया. आणि ती जरा चांगली शिजू द्यायची मग फोडणीमध्ये. थोडंसं आलं आणि लसूणचा कच्चा वास असतो ना, गेला पाहिजे. त्यासाठी चांगलं जरा पकवून घ्यायचं. 2-3 मिनटं शिजू दे चांगलं, जरा तेल सुटेल. मैथिली जमणार आहे ना तुला करायला? हा, नाही जा काय म्हणते, नाही जमणार आहे म्हणते. पुढच्या वेळी बनवणार आहे. पुढच्या वेळी ती बनवणार आहे. तर चला आता बघूया. खोबरं पण त्यात चांगलं परतून झालं आहे. आता आपण टोमॅटो टाकू त्यात. आता बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकते. टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत चांगलं टोमॅटो पण परतायचं. कांदा टोमॅटो चांगलं फोडणीमध्ये परतवून घ्यायचं. त्याचं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. तर बघा कांदा टोमॅटो पण चांगला शिजला आहे. हे बघा सगळीकडे तेल सुटलं आहे कांदा टोमॅटोला. तर आता आपण त्यात मसाले टाकूया. आता आपण बेडगी मिरची पावडर, म्हणजे कलरची आहे, तिखट नाही, ही टाकून मिरची पावडर टाकली म्हणजे कलर येतो चांगला, तिखट नसते जास्त. मिसळ कलर झाला पाहिजे. मिसळ कलर पाहिजे. हा आपला मालवणी मसाला टाकू 2-3 चमचे. तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला किती तिखट हवं त्याच्यावर टाका तुम्ही. आमची प्रत्येक रेसिपी मालवणी मालवणी मसाला. मसाले कसं ह्याच्यामध्ये आपल्या गरम मसाले भरपूर असतात, त्यामुळे इतर तुम्हाला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही गरम मसाला. त्यामुळे आमचा मालवणी मसाला आम्ही टाकतो. फोडणी चांगली झाली पाहिजे. आता हा मिसळ मसाला आहे, तो टाकू 4 चमचे. 4 चमचे मिसळ मसाला टाकला. आता आपल्याला मटकी टाकायची. मिसळ मसाला कोणत्या कंपनीचा आहे? काटदर आहे ना? नाही, हा सुहानाचा आहे. अच्छा, हे बघा, सुहानाचा आहे. हा, पण केव्हा का तू काटदरीचा पण वापरते ना? हा, तो मिळाला तर तो वापरते. तो नाही मिळाला आता मग हा सुहानाचा आणला. मटकी टाकते. आता आपण त्यात गरम पाणी टाकायचं आहे. पहिला आधी एकजीव करून घेऊ चांगलं, आणि मग त्यात गरम मसाला टाकू. एक नंबर कलर आला आहे. आधी एकजीव करून घेऊ. मटकी पण बघा मी कुकरला शिजवून घेतली, पण अजिबात तुटलेली वगैरे नाही आहे आणि चांगली शिजली आहे. 3 शिट्ट्यामध्ये चांगली शिजते मटकी. तर 3 शिट्ट्याच काढायच्या. एक्स्ट्रा आता परत ह्याच्यामध्ये शिजवायची गरज नाही. 5 मिनटं उकळी आली की मिसळ तयार आपली. आता आपण त्यात गरम पाणी टाकू. आता आपण त्यात गरम पाणी टाकू. तुम्हाला किती जाड पातळ ठेवायची आहे तेवढं तशी तुम्ही गरम पाणी टाका. मी आता 1 तांब्या टाकलं पाणी. हा अजून अर्धा तांब्या पाणी टाकणार आहे. अजून थोडंसं लागेल. मंडळी बघा, एक नंबर तरी आलेली आहे. कसा
कसा कलर दिसतोय बघा. त्यात आता आपण चिंच आणि गुळ घेतला होता ना, तर त्याचे आता हे चिंच गुळाचं पाणी टाकू पण त्यात. आता त्यात राहिलं मीठ टाकायचं. मीठ टाकते. मीठही तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुमच्या आवडीप्रमाणे. कारण कोणाला तिखट जास्त खारट लागते, तर कोणाला मिडियम लागते, कोणाला कमी लागतं मीठ. तर लागलं तर मी परत टाकणार आहे. आता 2 चमचे मीठ मी टाकलं आहे. किती मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवणार आहेस? आता ही काय 5 मिनिटं उकळी आली चांगली की झाली मिसळ तयार. मग कोथिंबीर टाकायची. बघा मंडळी, मस्तपैकी मिसळला उकळी आलेली आहे. चांगली उकळली आहे बघा. हा, काय कलर आले बघा, तरी पण आली आहे वरती बघा, काय तरी आली आहे. तर मंडळी, रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर चला आता आपण गार्निशिंग करायची. गार्निशिंग करून पुढे बघू कशी दिसते ती, कशी चव लागते ती. तर हे बघा, ही आता मिसळ तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद केला. आता मी त्याच्यावर कोथिंबीर टाकते. हे एक नंबर तरी आलेली आहे बघा मंडळी. तरी बघा अजून उकळते आली त्याच्यामध्ये. तर मी आता ही कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये. ही अशी झणझणीत मिसळ आमची तयार झालेली आहे. आता हे बटर लावून मी पाव गरम करून घेते. मिसळ बरोबर पाव पाहिजे ना, मिसळ पाव म्हणून. तर मी आता पाव गरम करून घेते. ते मधून कट केल्यात. कुरकुर करून घेते ना. थोडंसं बटरवरती गरम करून घेते छानपैकी. तर बघा मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर चला आता आपण पुढे जाऊन बघूया ती कशी दिसते ती. बघा मंडळी, झणझणीत अशी तर्रीवाली मिसळ. तर्रीवाली मिसळ, ती पण मालवणी पद्धतीने. बघा काय तर्री आलेली आहे. तर बघा मंडळी, ही आपली मिसळ पाव तयार झालेली आहे. ही बघा झणझणीत ही मिसळ तर्रीवाली. त्याच्याबरोबर पाव, हे फरसाण, कांदा, लिंबू, टोमॅटो आणि कोथिंबीर, हे सगळं गार्निशिंगसाठी आहे. तरी तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कशी झाली होती मिसळ ती. बघा मित्रांनो, एक नंबर अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मंडळी, तुम्ही रेसिपी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कशी झाली आहे ती.